तर मित्रांनो, आपले जे ब्लॉग असतात ते हिंदीत असतात, पण आज मी ह्या व्हिडिओत मराठीत बोलणार आहे. कारण नवापूर तालुक्यातील खोकसा या परिसरात बऱ्याच दिवसापासून भूकंप सदृश जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अशी भीती होती. हा इश्यू समजण्यासाठी मी मराठीत बोलतोय मित्रांनो. तर लोकांमध्ये भीती निर्माण झाली, त्याच्यामुळे जी तिथं जी आश्रमशाळा आहे, अनुदानित आश्रमशाळा, तेथील मुलांना पालकांनी शाळा बंद करून पालकांनी मुलांना शाळेतून काढून नेले घरी. तर आज जी मेरी जी टीम येणार होती ती येऊन गेली भूगर्भ तपासणीसाठी किंवा की पाहणी करण्यासाठी नेमकं काय झालं इथं. तर ती टीम येऊन गेली आहे मित्रांनो. आणि लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलंय की घाबरण्याचं काही कारण नाही आणि शाळा तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवू शकता. जर शाळा तुम्ही बंद केली तर मुलांचं नुकसान होते आणि थोड्या दिवसापासून मुलांची परीक्षा पण सुरू होते. तर पालकांना एक विनंती आहे की त्यांनी आपापल्या मुलांना शाळेत सोडायला यावे आणि लोकांनी सुद्धा घाबरून जाण्याचं काही कारण नाही, असं त्या टीमनं सांगितले. मेरीची टीम आहे, त्यांनी बाकी जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्या समोर त्यांनी माहिती दिली, आपला अहवाल सादर केला. तर त्यांनी सांगितले की असं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही, तुम्ही निश्चिंतपणे राहू शकता आणि अशा अफवांना बळी पडू नका, असं त्यांनी सांगितले. तर पुढील जे कन्व्हर्सेशन आहे ते मला आता पुढील क्लिपमध्ये दाखवतोय. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे मेरी या विभागाचे अधिकारी इथं येऊन गेले आहेत आणि त्यांच्यासोबत तहसीलदार साहेब सुद्धा येऊन गेलेत आणि इथं आता ग्रामस्थ त्यांचा अहवाल ऐकण्यासाठी इथं जमा झालेत. आता मेरीची टीम लोकांसमोर आपला अहवाल आणि आपली माहिती मार्गदर्शन ग्रामस्थांसमोर सादर करणार आहे, ते तुम्ही ह्या पुढील क्लिपमध्ये पाहू शकता. आलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे गिरासे साहेब आहेत. आता ते आपले बघणार साहेब पण पोहोचताय आता. आपल्या मॅडम काय झालं की नागरिकांचं असं आहे की 2 ऑक्टोबरला आपल्याकडे रिपोर्टिंग झालं की 2 ऑक्टोबरला 10 वाजेच्या आसपासून सायंकाळी 5:30 पासून 8:30 पर्यंत या दरम्यान मोठ्या प्रमाणावर भूगर्भातून आवाज निर्माण झाले आणि लोकांना मग शंका अशी आली की भूकंप सदृश आहे किंवा भूकंपाचा प्रकार आहे का. त्याप्रमाणे आपल्या नाशिकला याची नोंद झाली नाही, परंतु गांधीनगर येथील जे केंद्र आहे तिथं नोंद झाली त्याची. नंतर मग आपल्याला 2 दिवस जास्त काही जाणवलं नाही, 3 आणि 4ला. तर 4ला रात्री 10:08 पुन्हा एकदा जाणवला. त्याची नोंद पण याला गांधीनगरला झाली आणि एक आपल्याकडे आपण म्हटलं की नाशिकला पण झाली त्याची नोंद, पुन्हा रात्री 1:40 आसपास. बरोबर हो. तेव्हा एकदा आवाज आला, त्याची पण 1.2 ची नोंद झाली गांधीनगरला. त्यानंतर आता कालपासून तर काही आपल्याला आवाज आला नाही आणि नागरिकांची पण मानसिकता ही आहे की हे भूकंप सदृश्य नाहीये, पण भीती एकच झाली की ह्या गावातच का होतंय. आणि इपिक सेंटर जे आहे, इपिक सेंटर आता 2 तारखेचं जे आहे ते वडकळंबी धरण आहे तिकडे दाखवले आणि 4 तारखेचं रात्रीचं जे आहे ते कडवण गाव दाखवलं आणि त्या भागात काही हालचाली नाही किंवा काहीच नाही. आता ह्या भागातून आपण जसं विचारलं मॅडमनी की इथं पुढं काही दगडखाने वगैरे आहेत का, त्याचे ब्लास्ट होत आहे का, आपल्या परिसरात कुठं तो पण प्रकार नाहीये. तर मी एक थोडी पार्श्वभूमी सांगतो मॅडमला की आपल्या गावाच्या चौर बाजूने डोंगर आहे, नंतर इथं 3-4 छोटे छोटे धरणं आहेत आपले डॅम. त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस पडल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. प्लस आपल्या भागात बोरिंग खूप आहे असं माझ्या कानावर आलं. आपण बोर वगैरे घेतो ना, तर बोरिंग आहे थोड्या प्रमाणावर, मे बी त्यामुळे त्या स्पेस पण असतील. तर मग आता मी आधी मॅडमचं म्हणणं आहे की आपण आपलं अनुभव सांगा काही, जिनी जिनी ते आवाज कसा येतो किंवा घरात असतील तर काय हालचाली आल्या, त्यानुसार मग ते आपल्याला मार्गदर्शन करतील. कोणीतरी एक सुरुवात करू. सरांनी जसे तहसीलदार साहेबांनी सांगितलं तशाच प्रकारची घटना घडत आहे, वारंवार वारंवार म्हणजे घडत आहे. आणि जेव्हा ब्लास्ट होतो, ब्लास्ट झाल्यावरती सगळे जमीन हादरते, पत्र्यांचा असेल, पत्रे जर राहिले पत्र्यांचा भरपूर आवाज येतो, भांड्यांचा आवाज येतो, भांडी पडतात घरांमधून, असा आवाज येतो. म्हणजे आता आम्हाला हे वाटत आहे की भूकंप सदृश आहे का वेगळे काय आहे, पण ते आवाज येतात म्हणून आम्ही हे सांगत होतो की टीमला बोलवा जेणेकरून ते चेक करतील कशाचं आहे काय ते सगळ्या लोकांना कळेल आणि मनामधून शंका बंद झालेला आहे. आपल्याकडे कोणाला काही बोलायचे का?
आणि आवाज येतो म्हणजे तुम्हाला असं हातोडीने खालून कोणीतरी एकदम म्हणजे आपण विहिरीचा ब्लास्ट करतो, ब्लास्टिंग करतो ना, ब्लास्टिंगचा जसा आवाज होतो एकदम भयंकर असा आवाज होतो. आणि तो आता आपण इथे थांबलो इथे आपल्याला अनुभव की इथेच झाला आवाज. पूर्वेकडून पश्चिमेकडे तो आवाज असा गेला. नाही तसं नाही, एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी सारखा आवाज येतो. हे पाऊस जास्त पडल्यामुळे जे काही पोर प्रेशर भरले जातात, आपण म्हणतो की छिद्र भरले जातात सगळे मराठीमध्ये. त्याचं जे पोर प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे ऊन तापायला लागतं, बरोबर. आणि ऊन तापल्यामुळे काय होतं की जे बाष्प तयार होतं आतमध्ये त्याचे बबल तयार होतात. ते बबल इकडे तिकडे फिरत असतात तर त्यांना बाहेर निघायला जागा नसते. आणि जिथं कमकुवत जागा मिळाली तिथं ते बर्स्ट होतात. आणि बर्स्ट झाले म्हणजे असा मोठा आवाज होतो आणि तुमचे खिडक्या तावदानं जे काय ते सरकल्यासारखं होतं. कधी कधी यंत्रावरती त्याची नोंदही असते. आता मी तुम्हाला दाखवते की लोकल धक्का कसा असतो किंवा कशा पद्धतीने छोट्या जागेमध्ये तो किती छोट्या जागेमध्ये तो झालेला आहे. म्हणजे हा पेपर आमचा सकाळी 10 वाजता लावला जातो आणि उद्या 10 वाजेपर्यंत 24 तासामध्ये रेकॉर्ड होतो. आणि हे दाखवतो हा एका दिवसात भूकंप झाला कोयनामध्ये. त्यावेळी महाराष्ट्राला जाग आली की महाराष्ट्र पण भूकंपदृष्ट्या सेफ नाही आहे. कारण आपल्याला असं वाटत होतं इथं डेक्कन ट्रॅप आहे, काय म्हणतो आपण त्याला, बेसाल खडक आहे आणि तो इतका मजबूत आहे भूकंप महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. आणि तेव्हा मग लोकांनी काय केलं की 63 सालापासूनचा जो डेटा माझ्याकडे आहे 1,62,000पेक्षा जास्त भूकंप माझ्याकडे नोंद आहे कोयना वारणा एरियामध्ये. आणि तो जो अरबी समुद्राला पॅरलल पट्टा आहे तो ऍक्टिव्ह पट्टा आहे महाराष्ट्रातला सर्वात ऍक्टिव्ह पट्टा की तिथं खूप सारे भूकंप होतात. तर त्यावेळी यशवंतरावचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की भूकंपाची भीती कशाला, भूकंप देऊ आम्ही उशाला. आणि त्या लोकांनी ते इतकं अडॉप्ट केलं की आता हे इतके भूकंप 24 तासामध्ये एवढे झाल्यानंतर सुद्धा ते लोक घाबरत नाही आणि काही नाही. तर तुम्हाला तुमच्या राहणीमानामध्ये बदल करावा लागेल. पहिला म्हणजे भूकंप जे होतात ते पृथ्वीच्या पोटामध्ये ज्या काही हालचाली होत असतात त्याच्यामुळे जी एनर्जी रिलीज होते, ऊर्जेचं उत्सर्जन होतं, त्याच्यामुळे भूकंप जाणवतात लोकांना आणि त्याच्यामुळे भूकंप होतात. आपण चंद्रावरती जातोय, मंगळावरती जातोय, पण आपल्याला पृथ्वीच्या पोटामध्ये 10 किलोमीटरपेक्षा जास्त जाता आलेलं नाही. म्हणजे आतमध्ये काय घडतंय हे आपल्याला फक्त अनुमानावरून कळतं. ते अनुमानही कशामुळे, तर हा जो डेटा आहे त्याच्यावरून त्यांनी अनुमान काढले की अशी पृथ्वीची रचना आहे, मध्ये मॅग्मा असा लिक्विड अवस्थेमध्ये. तर तो पण तेच की प्रायमरी वेव्ह ज्या येतात त्या पहिले येतात यंत्रावरती, नंतर सेकंडरी वेव्ह येतात आणि त्याच्यानंतर सरफेस वेव्ह येतात. आणि या सरफेस वेव्ह ज्या असतात या सगळं डॅमेज करतात. तर सेकंडरी वेव्ह ज्या असतात त्या लिक्विड मध्ये प्रवास करत नाही आणि त्याच्यावरून कळालं की पृथ्वीच्या आतमध्ये असा पार्ट आहे गोल की जो पातळ अवस्थेमध्ये. आणि आपण अंड्याला पकडून जर टिचक्या मारल्या तर जशा वेड्या वाकड्या टिचक्या भेगा पडतील तशा आपल्या पृथ्वीला भेगा पडलेल्या, आपण त्याला प्लेट्स असं म्हणतो. आणि हे जे प्लेट्स आहे हे एकमेकांकडून कधी जवळ येतात कधी दूर सरकतात. पृथ्वीच्या त्या मॅग्मामध्ये ज्या काही कन्व्हेक्शन करंट किंवा जे काही हालचाली होतील त्याच्यावरती त्याची मुवमेंट असते. समजा 2 प्लेट आहे समोरासमोर, त्या जर एकमेकाच्या साईडला सरकल्या तर आतमध्ये तुमची रिफ्ट व्हॅली तयार होते, म्हणजे दऱ्या तयार होतात. जवळ सरकले तर आतल्या पृथ्वीच्या भागावरती दऱ्या पडून पर्वत तयार होतात. आता प्रेझेंटेशन दाखवायला नाही तर ते दाखवलं. भारत जो आहे तो इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट वरती बसलेला आहे आणि हिमालयाच्या पलीकडे जो चायना आणि त्याचा तो युरेशियन प्लेटवर आहे. आता या दोन्ही प्लेट मध्ये सतत काहीतरी घडामोडी चालू आहे. तर पूर्ण भारताच्या काश्मीर म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान पासून तर 7 सिस्टर पर्यंत मेघालय आणि ते जे आहेत 7 राज्य पूर्वांचल मधले तिथपर्यंत सतत मोठे मोठे भूकंप होत असतात. का तर या 2 प्लेटच्या हालचालीमुळे. तर तशा पद्धतीने आता ह्या प्लेट हल्ल्या म्हणजे काय होतं की भारतामध्ये जेवढ्या काही छोट्या छोट्या प्लेट असतील त्या सुद्धा हलतात. त्याची
मुवमेंट होते आणि असे छोटे मोठे भूकंप होतात. तर आता एक अजून सांगते तुमच्या माहितीसाठी की हा अजून पहिलाच तुम्हाला जाणवलाय भूकंप, बरोबर? तर खूप मोठा भूकंप अचानक होत नसतो. तर मोठ्या भूकंपासाठी बिफोर शॉकची मालिका असते. म्हणजे काही महिने काही वर्ष भूकंप सतत चालू होतात, त्याची फ्रिक्वेन्सी वाढत असते. आणि जर असं काही घडलं तर आपण हे जे मॉनिटरिंग करतो तर आपण त्या एरियातल्या सरपंच किंवा कलेक्टर म्हणा किंवा त्यांना आपण रिपोर्ट करत असतो की या एरियामध्ये अशी ऍक्टिव्हिटी फ्रिक्वेंटली चालू आहे, म्हणजे लवकर लवकर होते. तर एखादा मोठा भूकंप होण्याची शक्यता असते किंवा एनर्जी जर रिलीज होत गेली तर ती ऍक्टिव्हिटी थांबूनही जाते, बरोबर? आणि पावसाळ्यानंतर आता मी ते सांगते की पावसाळ्यानंतर जेव्हा पाऊस खूप जास्त येतो, ओव्हर प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा भूकंप, आतमध्ये काही खडकांच्या हालचाली होतात त्या प्रेशरमुळे आणि छोटे मोठे भूकंप होतात. ते 3 and above नसतात. म्हणजे ज्यावेळी IMD किंवा नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी आहे, जे भारताच्या भूकंपासाठी काम करते, नोडल एजन्सी आहे, ते फक्त अबाउट रिचेस्ट शॉक रेकॉर्ड म्हणजे अनालिसिस पण करतात. आपण आपल्याकडे लोकल आहे म्हणून आपण महाराष्ट्रातले सगळे शॉक बघतो, अगदी छोटे असले तरी. आता 1.5चा शॉक तुम्हाला सांगते, तो किती छोटा असतो तुम्हाला दिसतंय? हे 1.5 आणि 2चे शॉक इतके छोटे असतात. आता हा नेपाळचा शॉक आहे बघा, दिसतंय तुम्हाला? पूर्ण यंत्र किती फिरलं असेल बघा. हे हानिकारक भूकंप आहे. मग तुम्ही आता तुम्ही जर याला घाबरत असेल तर याला काय करणार? बरोबर आहे ना? एक मिनिट, भूकंप आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, पूर्वानुमान आपल्याला काढता येत नाही की केव्हा भूकंप होईल, प्रिव्हेंट करू शकत नाही आणि आपण त्याला कंट्रोलही करू शकत नाही. ही अशी नैसर्गिक आपत्ती आहे की जी होणार म्हणजे होणार, विदिन अ सेकंड सगळं कोलॅप्स होईल. आणि कोलॅप्स होण्यासारखं मला काही दिसलं नाही स्ट्रक्चर.